नमस्कार मित्रांनो, युनिक मराठी स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. ही गोष्ट आहे एका अशा पतीची ज्याला लग्नानंतरही कधीच समाधान मिळालं नाही आणि त्याच्या एका चुकीच्या सवयीमुळे हसत्या खेळत्या घराचं कसं स्वर्ग गेला आणि तिथे नरक निर्माण झाला, हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूयात. विनायक आणि राधाचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. सुरुवातीचे काही महिने खूप आनंदात गेले. विनायक राधाची खूप काळजी घ्यायचा, पण जसा जसा काळ लोटला तसा तसा विनायक बदलू लागला. त्याला घरापेक्षा बाहेरच्या स्त्रियांमध्ये जास्त रस वाटू लागला. राधाने त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो म्हणाला, राधा, तू खूप साधी आहेस, मला आयुष्यात थोडा मसाला हवाय. याच नादात त्याने दुसरं लग्न केलं, ते सावित्रीशी. राधाला वाटलं की कदाचित सावित्री आल्यावर विनायक सुधारेल आणि बाहेर जाणं बंद करेल, पण झालं उलटच. विनायकची शारीरिक सुखाची भूक इतकी वाढली होती की आता त्याला 2 बायका असूनही समाधान मिळतच नव्हतं. आता विनायकची हिंमत इतकी वाढली होती की तो बाहेर जाण्याऐवजी चक्क परक्या स्त्रियांना घरीच घेऊन येऊ लागला. एके दिवशी संध्याकाळी पाऊस खूप पडत होता. राधा आणि सावित्री किचनमध्ये काम करत होत्या. अचानक बाहेर गाडीचा हॉर्न वाजला. विनायक आत आला, पण त्याच्यासोबत एक 20-22 वर्षाची मुलगी होती. तिने भडक मेकअप केला होता आणि तिचे कपडे घरच्या वातावरणाला साजेसे नव्हते. विनायकने हसतच सांगितलं, राधा, सावित्री, आज ही पाहुणी आपल्याकडेच राहणार आहे, हिची सोय माझ्या रूममध्ये करा. हे ऐकता सावित्रीच्या हातातील ताट खाली पडलं. तिने विचारलं सुद्धा, अहो, हे काय चाललंय तुमचं? लोक काय म्हणतील आपल्याला? आम्हाला किमान 2 शब्द तरी विचारायचे होते. त्यावर विनायक रागाने ओरडला, तुम्ही दोघी माझ्या गरजा पूर्ण करू शकत नाही. मला शारीरिक समाधान हवंय आणि ते मला जिथे मिळेल तिथून मी ते घेणार. तुम्हाला राहायचं असेल तर राहा, नाहीतर रस्ता मोकळा आहे. आता हे रोजचंच झालं होतं. कधी विनायक एखाद्या मॉडेलला आणायचा, तर कधी कोणा गरजू मुलीला पैशाचं आमिष दाखवून घरी आणायचं. राधा आणि सावित्री एका खोलीत बसून रडत राहायचे, तर दुसऱ्या खोलीतून विनायकच्या हसण्याचे आणि त्या स्त्रियांच्या ओरडण्याचे आवाज येत होते. विनायकला वाटायचं की तो राजा झाला आहे आणि या स्त्रिया त्याच्या दासी आहेत. पण त्याला हे माहिती नव्हतं की तो ज्यांच्यावर पैसे उडवतोय त्या फक्त त्याच्या पैशाच्या भुकेल्या आहेत, त्याच्या प्रेमाच्या नाही. विनायकचा बिझनेस हळूहळू बुडू लागला. त्याचं लक्ष फक्त शारीरिक सुखात असायचं. तो कामावर जाईनासं झाला. ज्या मुलींना तो घरी आणायचा त्यांनी त्याच्या घरातील महागड्या वस्तू चोरायला सुरुवात केली होती. एके रात्री विनायकने खूप दारू पिली होती. त्याच्यासोबत जी मुलगी होती तिने संधी साधून विनायकच्या कपाटातील सर्व दागिने आणि रोकड लंपास केली. जेव्हा विनायकला जाग आली तेव्हा तो कंगाल झाला होता. व्यसन आणि अतिशारीरिक संबंधामुळे विनायकचं आरोग्य बिघडलं. त्याला गंभीर आजाराने ग्रासलं. ज्या शरीराचा त्याला माज होता ते शरीर आता साथ देईनासं झालं. त्याच्या अंगात उठण्याचीही ताकद उरली नव्हती. आता त्याच्याकडे ना पैसा होता ना त्या नवीन बायका ज्यांना तो रोज घरी आणायचा. त्यातील एकही मुलगी त्याला पाणी द्यायला सुद्धा आली नाही. शेवटी विनायकच्या उशाशी फक्त राधा आणि सावित्रीच उभ्या होत्या. विनायकच्या डोळ्यात पाणी होतं. त्याने हात जोडून माफी मागितली, मला माफ करा. मी केवळ कातडीच्या सुखासाठी माझ्या हक्काच्या माणसांना लथाडलं. आज मला कळतंय की शरीर नष्ट होतं पण नातं टिकतं. राधा शांतपणे म्हणाली, विनायक, आम्ही तुम्हाला माफ केलं आहे, पण तुम्ही जे घरपण हरवले ते आता कधीच परत येणार नाही. मित्रांनो, या कथेवरून आपल्याला हेच शिकायला मिळतं
ही वासना ही माणसाला आंधळ करते. घराबाहेर सुख शोधण्यापेक्षा आपल्या हक्काच्या माणसात सुख शोधलं तर आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर होतं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची ही कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या युनिक मराठी स्टोरीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रोमांचक कथेसह. धन्यवाद.